तब्बल 1,500 पंत्या प्रज्वलित करून साकारलेली वंदे मातरम ही अक्षरे आणि 500 विद्यार्थ्यांनी खड्या आवाजात सादर केलेले देशभक्तीपूर्ण समूहगान अशा प्रेरणादायी वातावरणात वंदे मातरम या अजरामर गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला। तब्बल 1,500 पंत्या प्रज्वलित करून साकारलेली वंदे मातरम ही अक्षरे आणि 500 विद्यार्थ्यांनी खड्या आवाजात सादर केलेले देशभक्तीपूर्ण समूहगान अशा प्रेरणादायी वातावरणात वंदे मातरम या अजरामर गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला। गीताच्या 150व्या वर्षपूर्तीनिमित्त 1,500 पंत्या प्रज्वलित करून हा अनोखा दीपोत्सव रंगला। सपा महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडला। इतिहासप्रेमी मंडळ आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमानाने या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व लेखक डॉक्टर न.म. जोशी तसेच इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे हे उपस्थित होते। मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे म्हणाले, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे बंगालचे महाकवी होते आणि त्यांनी 1875 मध्ये वंदे मातरम या गीताचं लेखन केलं। या गीताला आता 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा हा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे। इतिहासप्रेमी मंडळ आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशाला या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन 1,500 पंत्या प्रज्वलित करून या ठिकाणी हा अनोखा कार्यक्रम साजरा केला। त्याचबरोबर 500 विद्यार्थ्यांनी वंदे मातरम या संपूर्ण गीताचं या ठिकाणी गायन केलं आणि संपूर्ण देशाला प्रेरणा देणाऱ्या या महान अशा राष्ट्रगीताला अनोखी मानवंदना दिली। आज या कार्यक्रमाला आदरणीय न.म. जोशी सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी आपल्याला असा संदेश दिला की वंदे मातरम हे केवळ गीत नाही तर संपूर्ण देशाला एक प्रकारचं जागरण करणारा असा राष्ट्रीय मंत्र आहे। अशा या गीताला एक अनोखी आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला।